गिरनार येथे गेल्यावर भक्तांना येणारे चित्तथरारक, प्रभावी, दिव्य व अद्भुत असे अनुभव. खास गोष्टी. श्री क्षेत्र गिरनार, गुजरात हे दत्त संप्रदायाचे सर्वोच्च मुख्यालय मानले जाते. श्री दत्तगुरूंनी इथे 12,000 वर्ष तपश्चर्या केली आणि आजही ते तिथे अदृश्य रूपाने वावरतात. गिरनारची वारी म्हणजे केवळ एक प्रवास नसून ती 10,000 पायऱ्यांची सत्व परीक्षा आहे. विज्ञानानुसार सामान्य माणसाला एवढ्या पायऱ्या चढणे अशक्य आहे, पण भक्तांचा अनुभव आहे की पहिल्या 1,000 पायऱ्यांनंतर पायातील वेदना अचानक गायब होतात आणि कुणीतरी अदृश्य शक्ती आपल्याला पाठीमागून वर ढकलत आहे असा साक्षात अनुभव येतो. हा प्रवास शरीराने नाही तर श्रद्धेने पूर्ण होतो. जो माणूस मी रोज जिमला जातो, मी सहज चढेल अशा अहंकारात गिरनार चढायला लागतो, तो निम्म्या रस्त्यातच कोसळतो. पण जो भक्त दत्तगुरू तुम्हीच मला वर घेऊन चला अशी संपूर्ण शरणागती पत्करतो, तो हसत खेळत शिखरावर पोहोचतो. गिरनार माणसाचा मीपणा पूर्णपणे जाळून टाकतो. अनेक भक्त पहाटेच्या वेळी थंड हवेत गिरनार चढायला सुरुवात करतात. अशा वेळी एखादा काळा किंवा पांढरा कुत्रा अचानक सोबत येतो. तो तुमच्या पुढे पुढे चालतो. तुम्ही थांबलात की थांबतो आणि दत्त शिखरावर पोहोचल्यावर अचानक गर्दीत गायब होतो. हे साक्षात दत्तगुरूंचे दूत असतात. दत्त शिखराच्या आधी कमंडलू कुंड आश्रम लागतो. इथे दत्तगुरूंनी प्रज्वलित केलेली धुनी अग्नी हजारो वर्षापासून अखंड जळत आहे. इथला महाप्रसाद घेताना जो थकवा दूर होतो, तो जगातल्या कोणत्याही एनर्जी ड्रिंकने होत नाही. इथले अन्न कितीही भाविक आले तरी कधीच कमी पडत नाही. दत्त शिखरावर पोहोचल्यावर आणि गुरुदेवांच्या पादुकांवर डोके टेकवल्यावर मेंदूतील विचार पूर्णपणे थांबतात. जगातले कोणतेही दुःख, कर्ज किंवा टेन्शन तिथे आठवत नाही. मनाला जी महाशांतता मिळते ती शब्दात सांगता येत नाही. उंच डोंगरावर जिथे फक्त दगड आणि हवा आहे, तिथे अनेक भक्तांना अचानक अष्टगंध, कापूर किंवा कस्तुरीचा अत्यंत तीव्र सुवास येतो. हा सुवास निसर्गातील नसून तो दत्तगुरूंच्या सूक्ष्म उपस्थितीचा सर्वांत मोठा पुरावा आहे. गोरखनाथ शिखराची चढउतार अत्यंत कठीण आणि खडी आहे, पण तिथे उभे राहिल्यावर शरीरात एक प्रचंड ऊर्जा सळसळते. नवनाथांच्या या भूमीत पाऊल ठेवताच भीती कायमची नष्ट होते. तुम्ही गिरनार चढताना किंवा उतरताना भयंकर तहानलेले आहात, पायात गोळे आले आहेत आणि तुमच्याकडे पाणी नाही. अशा वेळी अचानक एखादा अनोळखी माणूस, साधू किंवा लहान मुलगा येतो, तुम्हाला पाणी किंवा लिंबू सरबत देतो आणि तुम्ही वळून बघेपर्यंत तो अदृश्य झालेला असतो. दत्तगुरू कधीच उपाशी किंवा तहानलेले ठेवत नाहीत, याची ही प्रचिती आहे. दत्त शिखराकडे जाणारा शेवटचा टप्पा, पायऱ्या अत्यंत अरुंद आणि खोल दरीचा आहे. खाली बघितले तर चक्कर येते, पण जो भक्त दिगंबरा दिगंबरा जपत जातो, त्याच्या मनातून मृत्यूची आणि उंचीची भीती कायमची निघून जाते. तो जीवनात कोणत्याही संकटाला सामोरा जायला निर्भय बनतो. गुडघेदुखी, अस्थमा किंवा हार्टचा त्रास असलेले लोक जेव्हा जिद्दीने गिरनार पूर्ण करतात, तेव्हा घरी आल्यावर त्यांना जाणवते की त्यांचा आजार मुळासकट नष्ट झाला आहे. गिरनारची हवा आणि पायऱ्यांचा स्पर्श हेच एक मोठे औषध आहे. गिरनारच्या जंगलांमध्ये आणि गुहांमध्ये आजही अनेक सिद्ध योगी आणि नागा साधू तपश्चर्या करत आहेत. अत्यंत भाग्यवान आणि सात्विक भक्तांना पहाटेच्या वेळी या तपस्वी साधूंचे लांबून दर्शन होते किंवा त्यांच्या धुनीचा धूर दिसतो. 10,000 पायऱ्या चढून जेव्हा भक्त दत्तगुरूंच्या मूर्तीसमोर जातो, तेव्हा तो काहीच बोलू शकत नाही. त्याच्या डोळ्यांतून आनंदाचे आणि कृतज्ञतेचे अश्रू धाय मोकलून वाहू लागतात. आत साठलेला सर्व राग, दुःख आणि ताण त्या अश्रूंवाटे वाहून जातो. जो माणूस गिरनार चढून परत येतो, त्याचा आत्मविश्वास गगनाला भिडलेला असतो. मी जर गिरनारच्या 10,000 पायऱ्या चढू शकतो,
तर आयुष्यातले कोणतंही संकट किंवा टार्गेट मी सहज पार करू शकतो, ही अजिंक्य मानसिकता गिरनार देतो. पहाटेच्या नीरव शांततेत पर्वताच्या खोऱ्यातून अनेक साधकांना डमरूचा, शंखाचा किंवा महामृत्युंजय मंत्राचा अतिशय सूक्ष्म आवाज कानावर पडतो. गिरनार हे साक्षात शिव आणि दत्तांचे सामायिक स्थान आहे. कर्जात बुडालेला किंवा नोकरी नसलेला माणूस गिरनारला जाऊन आल्यावर त्याचे आयुष्य संपूर्ण बदलते. गिरनारवरून परत आल्यावर काही दिवसातच त्याला प्रगतीचे नवे मार्ग दिसतात. दत्तगुरू त्याचे प्रापंचिक ओझे स्वतःच्या खांद्यावर घेतात. तुम्ही कितीही फिटनेस फ्रीक असा, तुमच्याकडे कितीही पैसा असू दे, जोपर्यंत दत्तगुरूंची परवानगी मिळत नाही तोपर्यंत तुम्ही गिरनारची पहिली पायरीही चढू शकत नाही. आणि एकदा का त्यांनी बोलावले तर 80 वर्षांचा म्हातारा सुद्धा सहज शिखर गाठून परत येतो. गिरनार येथे जेव्हा भक्त दत्त शिखरावर दर्शन घेऊन परतीच्या प्रवासाला लागतो तेव्हा त्याच्या पायात हत्तीचे बर येते. कुणीतरी आपल्याला अलगद उचलून खाली उतरवत आहे असा साक्षात भास होतो. शरीराला असा काही हलकेपणा येतो की खाली आल्यावर पायांना साधे गोळेही येत नाहीत. हा दत्तगुरूंचा सर्वात मोठा फिजिकल चमत्कार आहे. गिरनार हे फक्त दत्तांचे नाही तर नवनाथांचे आणि 9,56,00,000 चामुंडांचेही शक्तींचे मुख्य स्थान आहे. रात्रीच्या वेळी किंवा पहाटेच्या नीरव शांततेत अनेक भाग्यवान भक्तांना अचानक हवेतून अलख निरंजन किंवा शंखाचा नाद ऐकू येतो. आजूबाजूला कोणीही नसताना हा आवाज येतो. साक्षात गोरक्षनाथ आणि मच्छिंद्रनाथ तिथे आजही सूक्ष्म रूपाने पहारा देतात याची ही प्रचिती आहे. इतक्या उंचावर पाण्याचा प्रचंड दुष्काळ असतो, पण दत्तगुरूंच्या कमंडलू कुंडातून हजारो वर्षांपासून अखंड पाणी वाहते. हे पाणी तीर्थप्राशन केल्यावर शरीरातील सर्व आजार, विष आणि थकवा एका क्षणात घामावाटे किंवा लघरी वाटे बाहेर पडतो. हे पाणी म्हणजे साक्षात अमृत आणि महाऔषध आहे, जे तुमच्या शरीराची पूर्ण सर्व्हिसिंग करते. गिरनारवर हजारो माकडे आणि प्राणी आहेत. सामान्यतः डोंगरावरील माकडे भक्तांच्या हातातील वस्तू हिसकावतात, पण गिरनारवरील माकडे आणि प्राणी अत्यंत सात्विक आहेत. ती भक्तांना कधीच त्रास देत नाहीत किंवा अंगावर येत नाहीत. तुम्ही प्रेमाने दिले तरच ती खातात. ती साक्षात दत्तांचे सेवेकरी असल्यासारखी शांत आणि संयमी असतात. आध्यात्मिक शास्त्रानुसार गिरनारची वारी करणे हे 100 वेळा गया श्राद्ध केल्याच्या बरोबरीचे मानले जाते. जो भक्त जिद्दीने 10,000 पायऱ्या चढून दत्तांच्या चरणी माथा टेकवतो, त्याच्या पाठीमागील 7 पिढ्यांचा पितृदोष आणि शाप तिथल्या तिथे जळून खाक होतो. घरी आल्यावर त्याला जाणवते की घरातील पिढ्यानपिढ्या चालत आलेले आजार आणि क्लेश कायमचे थांबले आहेत. गिरनार चढताना सुरुवातीला माणसाला खूप चिडचिड होते, पायऱ्यांचा राग येतो. पण जसजसे तुम्ही वर जाता तसतसा तुमचा सर्व क्रोध आणि मीपणा गिरनारच्या खोल दरीत कुठेतरी भिरकावला जातो. शिखरावर पोहोचल्यावर तुम्ही एक अत्यंत नम्र, प्रेमळ आणि शांत व्यक्ती बनता. तुमच्यातील रागीट माणूस तिथेच मरतो आणि एका नव्या सात्विक माणसाचा जन्म होतो. व्हिडिओ आवडल्यास चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा. श्री गुरुदेव दत्त. जय गिरनार. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.